काहीच वेळामध्ये सुरू होईल अभिषेक आणि कोळी बांधवांचा देखील इथे मान असतो। कशा पद्धतीने बाप्पाला मानवंदना या कोळी बांधवांच्या तर्फे दिली जाते? नक्कीच एकूण जर का पाहायचं तर जो जुना तराफा होता त्याला ओढण्यासाठी लालबागचा राजा जेव्हा ह्या तराफ्यावर विराजमान व्हायचा त्यानंतर त्याला ओढण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटींच्या सहाय्यानं मदत घेतली जायची। मात्र यंदा एकूणच स्वयंचलित तराफा आहे त्यामुळे एकूण या कोळी बांधवांच्या बोटींची मदत ही लागणार नाहीये। मात्र कुठं एकूणच जो मान आहे तो आपल्याला पाहायला मिळेल आणि ते सलामी देखील आपल्याला देताना दिसतील। एकूणच लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये कोळी बांधवांचा देखील मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो। लालबागचा राजा हा जेव्हा मंडळ जेव्हा स्थापन करण्यात आलेलं होतं तेव्हा कोळी बांधवांनीच हे संपूर्ण त्याचा पुढाकार घेतलेला होता। त्यांनीच हा संपूर्ण राजा जो आहे तो आपल्याला या लालबाग मध्ये वसवल्याचा पाहायला मिळालेलं होतं। एकूणच तेव्हापासून लालबागच्या राजाच्या ह्या एकूण विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील कोळी बांधवांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग पाहायला मिळतो। त्यांच्याद्वारे केलेली सेवा असेल, सेवाभावे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात। आणि प्रामुख्यानं जर का पाहायचं तर गणेश भक्तांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही दरवर्षीप्रमाणे आज देखील पाहायला मिळते आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर पाहायचं तर अनंत अंबानी असतील हे देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। सोबतच पोलिसांचा देखील संपूर्ण या गिरगाव चौपाटीवर बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। साधारणपणे 2000हून अधिक गार्ड्स असतील, फायर ब्रिगेडचे जवान असतील, सोबतच फायर ब्रिगेडची स्वतंत्र आपली यंत्रणा असेल ही संपूर्णपणे आपल्याला इथं पाहायला मिळते आहे। आणि एकूणच पोलीस यंत्रणा म्हणावं तेवढी सज्ज आहे। अगदी बाप्पा हा अगदी आता समुद्राच्या जवळ येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे साधारण किती वेळामध्ये बाप्पाची आरती सुरू होईल अभिषेक? नक्कीच एक साधारणपणे अर्धा तासात आपल्याला लालबागच्या राजाची आरती ही सुरू होताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे 9 वाजता लालबागच्या राजाची ही आरती होताना दिसेल आणि त्यानंतर 10 वाजता विसर्जन मिरवणूक आहे। अंतिम क्षण म्हणावे लागतील ते आपल्याला इथं सुरू होताना पाहायला मिळतील। मात्र त्या अगोदर सध्या जर का पाहायचं तर एक लालबागचा राजा हा सध्या तराफावर विराजमान केला जातो आहे आणि त्या तराफ्यावर लालबागचा राजा विराजमान झाल्यानंतर त्याची आपल्याला आरती होताना पाहायला मिळेल। साधारणपणे अर्धा तासाचं अजून अवधी आहे ज्याला हा संपूर्ण जो प्रक्रिया आहे ती होताना पाहायला मिळेल। अगदी त्यामुळे अगदी काहीच क्षण हे उरलेले आहेत। अर्धा तासांमध्ये बाप्पाची आरती सुरू होईल आणि त्यानंतर बाप्पा विसर्जनाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल। तर गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। अगदी काहीच क्षण हे उरलेले आहेत, त्यामुळे असंख्य जण बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जमलेले आहेत। आपल्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये या बाप्पाची शेवटची एक झलक हे सगळे भक्तगण टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र किंबहुना भारतातून आणि परदेशातून देखील दरवर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण हे या लालबागच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले पाहायला मिळतात। याही वर्षी मोठ्या प्रमाणात असंख्य भक्तगण हे या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। खरं तर लालबागचा राजा हा नवसाला पावणारा राजा म्हणून त्याची ओळख आहे आणि जगप्रसिद्ध अशा या लालबागच्या राजाची ही मिरवणूक, या मिरवणुकीची प्रत्येक अपडेट आपण एबीपी माझावर आत्ता पाहतोय। त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये बाप्पाची आरती सुरू होईल। बाप्पा या तराफ्यामध्ये स्वार होईल आणि विसर्जनाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल। यंदाचा हा तराफा देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। संपूर्ण अत्याधुनिक आणि स्वयंचलित अशा तराफ्याची निर्मिती ही या मंडळाकडून करण्यात आलेली आहे। 360 अंश डिग्रीमध्ये हा तराफा गोल फिरू शकतो, त्यामुळे अत्यंत अत्याधुनिक असा हा तराफा आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाची मिरवणूक ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे।
अभिषेक, खरं तर 18 तासांपेक्षा जास्त काळ हा लोटलेला आहे. बाप्पाची मिरवणूक ही सुरू झालेली आहे. भक्तीचा जनसागर उसळलेला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनावर देखील याचा ताण आलेला असेल. महापालिका कशी सज्ज झालेली आहे? नक्कीच एकूणच समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांच्या बोटी असेल किंवा मग गणेश भक्तांच्या बोटी असेल त्या देखील आपल्याला इथं मिळत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या ज्या बोट्स आहेत त्यांच्याकडनं देखील इथं नियोजन आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळत आहेत. साधारणपणे 3 ते 4 बोट्स आता सध्याला एकूण त्यांच्याकडनं पोलिसांकडनं आपल्याला नियोजन होताना पाहायला मिळत आहे. अनेक बोट्स ह्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला इथं दाखल होताना पाहायला मिळत असतात. एकूण लालबागच्या राजाचं ची शेवटची झलक पाहण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला ह्या गिरगावच्या चौपाटीवर होताना पाहायला मिळत असते आणि त्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा देखील तशाच प्रकारे आपल्याला सज्ज असल्याचं दिसत आहे. सोबतच दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे लाईफ गार्ड्स असतील ती देखील इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला सध्याला दिसत आहेत. प्रामुख्यानं फायर ब्रिगेड असतील त्यांच्याकडनं देखील या संपूर्ण नियोजन आपल्याला होताना दिसत असतं. एकूण फायर जवान्स असतील हे देखील इथं आपल्याला दिसत आहेत. प्रामुख्यानं जर पाहायचं तर संपूर्ण विसर्जन मिरवणूक साधारणपणे 20 तासांहून अधिकचा काळ आता सध्याला लोटला आहे. विसर्जन मिरवणूक ही आपल्याला सुरू असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळेच एकूण मोठ्या प्रमाणात जो कस आहे तो या संपूर्ण यंत्रणांचा देखील आपल्याला लागताना दिसत असतो. महापालिकेकडनं देखील ह्या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचं नियोजन केलं जात असतं. एकूण गर्दीचं नियोजन असेल, कशा पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असेल हे सगळं ठरवण्याचं काम महापालिकेकडनं केलं जातं. सोबतच कोणत्या गोष्टींची आवश्यकता इथं गणेश मंडळांना असते त्या दृष्टीनं देखील तयारी ही महापालिकेकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत असते. प्रामुख्यानं एकूण काल देखील आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे स्वतः इथं जातीने हजर राहिलेले होते. एकूणच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज असतील ही देखील आपल्याला इथं येताना पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नियोजन आपल्याला या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांकडनं होताना पाहायला मिळतं. त्या दृष्टीनं देखील तयारी ही आपल्याला यंदा देखील झाल्याचं दिसलं आणि यशस्वीरित्या त्या सगळ्या प्रशासनाकडनं पूर्ण जबाबदारी पार पाडण्यात आली. अगदी खरं तर मुंबईतली विसर्जन मिरवणुकांचं हे एक वैशिष्ट्य असतं. 20-20, 24-24 तास या मिरवणुका चालत असतात. लालबागच्या राजाची मिरवणूक देखील अशीच आता 20 तास होऊन गेलेले आहेत. पण या दृश्यांमध्ये आम्ही अजूनही काही बाप्पांची मिरवणूक पाहतोय. अजूनही काही बाप्पा आहे या गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत. नक्कीच गिरगाव चौपाटीवर प्रामुख्यानं जर पाहिलं तर लालबागचा राजा हा होण्याच्या अगोदर आपल्याला मोठ्या प्रमाणात जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पा आहेत ते देखील इथे दाखल झाल्याचं दिसलं होतं. एकूणच ओहोटीची वेळ होती आणि त्यामुळे एकूण काहीसा अवधी जो आहे तो आपल्याला विसर्जना संदर्भात लागल्याचा दिसत आहे आणि आता भरतीची वेळ आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे पाण्याचा स्तर देखील समुद्रातला वाढलेला आहे. एकूणच थोड्याच वेळात हे सगळे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पा आहेत ते देखील आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एकूण मुंबईचा राजा असेल तो देखील आपण बघितलं काल आपल्याला तो मार्गस्थ होताना पाहायला मिळालेला होता. तेजुकाया असेल किंवा मग गिरगावचा राजा असेल असे काही जे बाप्पा आहेत त्यांचं देखील विसर्जन ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळालेलं आहे. प्रामुख्यानं अनेक जे लाडके बाप्पा आहेत त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्त जे आहेत ते आपल्याला या गिरगावच्या चौपाटीवर देखील दाखल होताना पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला या संपूर्ण गिरगाव चौपाटीवर आल्याचं दिसतं. एकूण अनेक गणेश भक्त हे लालबागच्या राजाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी देखील दाखल होत दिसतात आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ही गर्दी सध्याला आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळते. अगदी त्यामुळे कालपासून ह्या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत, परंतु उत्साह अजूनही कुठेही तिळा मात्र कमी झालेला नाहीये.
ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची. लालबागचा राजा हा अगदी काहीच वेळामध्ये या तराफ्यावरती स्वार होईल आणि आपल्या गावाला जायला निघेल. खरं तर काहीसे भावूक झालेले असतात हे कार्यकर्ते, हे भक्तगण. आपल्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला जाणारे अगदी काहीच क्षणामध्ये. त्यामुळे अगदी जड अंतःकरणाने पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष इथं ऐकायला मिळतोय आपल्याला. अगदी काहीच क्षणांमध्ये लालबागच्या राजाची आरती देखील सुरू होईल. त्यानंतर कोळी बांधवांकडून राजाला सलामी दिली जाईल आणि त्यानंतर लालबागचा राजा हा विसर्जनाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल. खरं तर अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीनं दरवर्षीच लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक पार पडते. लालबागच्या राजाचे विसर्जन हे केलं जातं आणि याही वर्षी अत्याधुनिक असा स्वयंचलित तराफा इथं दाखल झालेला आहे. या तराफ्यावरती आता बाप्पा स्वार होईल आणि हळूहळू विसर्जनाच्या दिशेनं बाप्पा मार्गक्रमण करेल. तर लांब लांब पर्यंत आपल्याला हा भक्तीचा जनसागर उसळल्याचं या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतंय. सगळे मुंबईकर, त्याचबरोबर देश विदेशातून देखील भक्तगण हे मोठ्या संख्येनं बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष या सगळ्या भक्तांकडून करण्यात येतोय. पुढल्या वर्षी लवकर या असं कुठेतरी भावनिक आवाहन देखील करण्यात येत आहे. कारण गणेशोत्सव म्हटला की आनंद, गणेशोत्सव म्हटलं की उत्साह, गणेशोत्सव म्हटलं की जल्लोष. त्यामुळे हाच जल्लोष, हाच आनंद आणि हाच उत्साह पुन्हा पुन्हा अनुभवता यावा यासाठी कुठेतरी बाप्पाला हक्कानं आणि तितक्याच भावनिक पद्धतीनं साथ घातली जाते की पुढल्या वर्षी देखील लवकर या आणि असाच उत्साह, असाच ऊर्जा ही घेऊन या. त्यामुळे अगदी काहीच क्षणांमध्ये बाप्पा हा आता गावाला जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. अगदी काहीच क्षणांमध्ये या जगप्रसिद्ध अशा लालबागचं राजाचं विसर्जन केलं जाईल. अनेक बोटी देखील आपल्याला या समुद्रामध्ये आता शिरताना पाहायला मिळत आहेत. हळूहळू बाप्पा हा समुद्राच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. कोळी बांधवांच्या या बोटींकडून देखील बाप्पाला सलामी दिली जाते. यावर्षी खरं तर अत्याधुनिक असा तराफा इथं बांधण्यात आलेला आहे आणि या तराफ्यावरती आता बाप्पा हळूहळू विराजमान होत आहेत. या तराफ्यावरूनच बाप्पा स्वार होऊन आता पुढल्या दिशेनं मार्गक्रमण करतील. या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आता बाप्पा हा समुद्राच्या दिशेनं अगदी जवळजवळ येतोय. हा तराफा देखील आता या मूर्तीच्या मागे आणला जातोय आणि हळूहळू या बाप्पाला या तराफ्यावरती स्वार केलं जाईल आणि पुढे